राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधूनो अनुभव करा अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शक मित्र, राजयोग एक संजीवनी या श्रृंखलेमध्ये मी तुमचं स्वागत करते। या श्रृंखलेमध्ये आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे आदरणीय शीला दीदी आहेत आणि आपण मागच्या सत्रामध्ये सुरुवात केली होती ती चर्चा म्हणजे संबंध परमात्म्याशी कसे जोडायचे आणि प्रत्येक संबंधामधनं आपल्याला प्राप्ती कशी होऊ शकते। तर कोणत्याही संबंधाचा आधारही आपण बघितला की ओळख स्पष्ट पाहिजे, आपले इंटरेस्ट सिमिलर पाहिजे, आपल्याला त्याच्याबद्दल अट्रॅक्शन पाहिजे, तरच तो संबंध पुढे चालतो। तर त्याबद्दल आपल्याला दीदी मार्गदर्शन करत होत्या। आजही मी दीदींचं स्टुडिओमध्ये स्वागत करते। दीदी स्वागत आहे तुमचं। नमस्कार, ओम शांती। दीदी, मागच्या सत्रामध्ये तुम्ही आम्हाला स्पष्ट सांगितलं होतं परमात्म्याविषयी आणि आत्मा सांगताना आपण तिथे आपली चर्चा थांबवली होती। आत्म्याबद्दल तुम्ही सांगत होता की आत्म्याचे 3 शक्ती आहेत, ऑर्गन्स आहेत, मन, बुद्धी आणि संस्कार। तर मन बरंच चंचल असतं आपलं आणि मनामध्ये खूप प्रत्येक विचार वेगवेगळे निर्माण होतात। तर एक्झॅक्टली काय होतं, म्हणजे मन, हृदय हे सगळं काय एक आहे का? आपले आत्मा जी आहे ती मन, बुद्धी आणि संस्कार ह्या 3 गोष्टींनी बनली आहे। ज्याप्रमाणे आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे, पंचतत्व, अग्नी, वायू, प्रकाश, जल, पृथ्वी, त्याचप्रमाणे हे आपली आत्मा ज्योतिबिंदू आहे, पण ती मन, बुद्धी आणि संस्कार। मन काय करत असतं? विचार करतं, सदैव विचार करतं। मन कधीही थांबलेलं दिसणार नाही तुम्हाला। जर तुम्ही म्हणणार की आज ना मला काही काम नाही आहे, तुम्हाला स्थूल रूपाने काम नसेल ना, त्या दिवशी मनाला जास्त काम असतं, कारण की मन जास्त विचार करतं आणि खाली मन हे शैतानचं घर असं म्हणतो आपण। तर मन हे विचार करतं, पण विचारांमध्ये पण विचार ही एक शक्ती आहे आणि ही शक्ती आपल्याला कुठल्या मार्गाला लावायची आहे ते आपल्या हातामध्ये आहे। जर आपण पॉझिटिव्ह विचार केले, सकारात्मक विचार केले, श्रेष्ठ विचार केले, तर ही आपली एक एनर्जी आहे आणि ती एनर्जी इतकी काही काम करते की ती आपल्याला एक महान व्यक्तित्व प्रदान करू शकते। पण हेच विचार जर का आपण निगेटिव्ह, नकारात्मक, रागाचे, क्रोधाचे विचार केले, तर ती शक्ती आपल्याला खाली खेचत असते, रसातळालाही नेते। म्हणूनच म्हटलं जातं मनुष्य हा आपल्या विचाराने एक देवताही बनू शकतो आणि आपल्या विचाराने तो एक साधारण मनुष्यही दुःखी आणि इन्सान पण बनू शकतो। आणि म्हणूनच म्हणतात की तुम्ही तुम्हाला घडवू शकतात। याचा सर्वांचा आधार जो आहे ते म्हणजे संकल्प शक्ती। आपण दिवसभरामध्ये जवळजवळ 30-40 हजार विचारांच्या पेक्षाही अजून जास्त विचार करतो। मग त्याच्यातले जास्त पॉझिटिव्ह असतात किंवा कधी निगेटिव्हही असतात आणि काही नेसेसरी आहेत, जरुरी पण आहेत, ते विचार रोजचे असतात आणि काही जरुरी नाही आहे पण उगीचच आपण विचार करतो। समजा एखादी घटना घडवून गेली आहे आणि त्या घटनेला आपण सारखा विचार करतोय, त्याबद्दल विचार केल्याने मग आपली शक्ती जी आहे ती क्षीण होते। आणि म्हणून आपल्याला नेहमी सकारात्मक विचार केले पाहिजे। ईश्वराशी संबंध जोडणे ह्याच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या विचारांचा स्टॉक आपल्याकडे जमा केला पाहिजे। चांगल्या विचारांचा स्टॉक जमा पाहिजे ईश्वराशी संबंध जोडण्यासाठी।
हे तुम्ही सांगितलं. पण आज आपण बघतोय जास्तीत जास्त चित्र असं आहे की तो स्टॉक जमा करण्याची शक्ती पण नाही आहे ना. तर असं होऊ शकतं का की ईश्वराचे संबंध आपण जोडताना आपल्या कमी कमजोरी बरोबर तो ईश्वर आपल्याला जोडतो का आपल्याबरोबर? होय. आपण जर चांगले, जरी आपल्यामध्ये कितीही कमी असल्या, पण ज्या क्षणाला आपण चांगल्या विचारांचा स्त्राव सुरू करतो तेव्हा तर परमेश्वर आपल्याला त्या गुणांनी आपलं बनवतो आणि आपल्यामधले अवगुण किंवा आपले वाईट विचार, निगेटिव्ह विचार ते आपोआपच नाहीसे होतात. जसं बघा, एखादी घाण पाण्याने भरलेली बादली आहे आणि ती खाली ओतायची आपल्यामध्ये ताकद नाही आहे, पण आपण नळ चालू केला की आपोआपच ते घाण पाणी बाहेर येतं आणि एक क्षणाला चांगल्या पाण्याने, स्वच्छ पाण्याने बादली भरली जाते. त्याचप्रमाणे आपण जेव्हा ईश्वराचे चांगले विचार करतो, श्रेष्ठ विचार करतो, तर आपोआपच आपलेच वाईट विचार नाहीसे होतात आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार येतात. चांगले विचार म्हणजेच काय, तर प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक चांगले विचार किंवा वाईट विचार. तर प्रत्येक घटनामधनं आपण चांगलाच विचार आपल्याकडे घ्यायचा आहे. हे आपण आपल्या मनाला एक प्रोग्रामिंग देऊन टाकायचे की दिवसभरामध्ये ज्या काही घटना होतील, ज्या काही माझ्यासमोर दृश्य येतील, त्याच्यातलं मला पॉझिटिव्हच घ्यायचं आहे. आणि हा आहे राजयोगाचा पहिला पाया. बरोबर आहे. ईश्वराशी संबंध जोडण्यासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये संजीवनी आणण्यासाठी जर काही हवं आहे, तर बघा, प्रथम आपल्यामध्ये शुद्ध विचारांचा स्टॉक जमा करायचा आहे. आणि जसे जसे आपण चांगले विचार करू आणि प्रत्येक दृश्यामधनं चांगलेच आपल्याला निवडून घेऊ, आणि तर आपल्याकडे चांगले विचार जमा होतात. ज्याप्रमाणे हंस आणि बगळा हे दोघंही पाण्यात असतात, पण हंस पाण्यातलं काय घेतो? मोती घेतो. आणि बगळा पाण्यातली किटाणू, मच्छी वगैरे किटाणू खातो. तर आपल्याला हंसाप्रमाणे सुंदर गुणरूपी मोती, पॉझिटिव्ह विचार हेच घ्यायचे आहे. खूप सुंदर सांगितलं तुम्ही दीदी हे. पण आपण हे अनुभव असा आहे की मी निर्धार केला आहे आज पूर्ण दिवसामध्ये की मला माझ्यासमोर कोणतीही घटना आली तरी मला त्याच्यामधनं चांगलं तेच घ्यायचं आहे. पण माझ्या काही सवयी आहेत, त्या सवयी माझ्या खूप मध्ये येतात. तर त्या म्हणजे सवयी पण हा एक आपल्या आत्म्याचाच एक भाग आहे की मग ती सवयी आपल्याला तोडण्यासाठी काही विशेष तुम्ही स्वतः काही स्टेप्स घेतात की ज्या तुम्ही आम्हाला पण शेअर करू इच्छिता? बरोबर तुम्ही बोललात की सवयी हाच, यालाच दुसऱ्या शब्दामध्ये आध्यात्मिकमध्ये त्याला संस्कार असं म्हणतात. ओके. कारण की मन, बुद्धी आणि संस्कार. मन प्रथम विचार करतं, त्याच्यावरती बुद्धी निर्णय घेते. पण बुद्धी कशाच्याद्वारे निर्णय घेते? आपल्या संस्कारांच्या आधाराने, म्हणजे सवयीच्या आधाराने. म्हणजे बघा, आता तुम्हाला आध्यात्मिकताची गोडी आहे, देवाची गोडी आहे, तर तुम्ही नॅचरली कुठलं चॅनल लावणार? पीस ऑफ माइंड लावणार किंवा तुम्ही देवाचं जे आहे ते लावणार. कारण की तुमच्या संस्कारांमध्ये, सवयीमध्ये तुम्ही देवाची ही एक संस्कार आहे. त्यामुळे तुमची बुद्धी तोच निर्णय घेणार, मनात तेच विचार येणार. तर ह्या सवयी ज्या आहेत, पण आता मला एखादी सवय वाईटच लागलेली आहे, आवडच नाही आहे देवाबद्दल, तर मग ती सवय मला कशी करायची आहे? तर त्या परिस्थितींमुळे पण आपल्या सवयी बदलतात. म्हणजे बघा, आता परिस्थिती माझ्यावरती दुःख आहे, टेन्शन आहे, तणाव आहे, मला काही दुसरीकडे सुख शांती हवी आहे आणि जे माझ्याकडे आहे ते मला नको आहे. टेन्शन नको आहे, मला तणाव नको आहे, डिप्रेशन नको आहे. तर मला माझे संस्कारांना बदलणं आवश्यक आहे. मग मला थोडासा माझा रस्ता मला चेंज करायचा आहे की मला आध्यात्मिकता किंवा चांगले विचार हे माझ्या जीवनाचं भोजन आहे. जसं मला एखादे आजार जडतो तर डॉक्टर सांगतात की ही तुम्हाला परहेज करणं आवश्यक आहे. तुम्हाला गोड आवडतं पण तुम्हाला डायबिटीज आहे, तर तुम्हाला हे खायचं नाही आहे. बरोबर. तर आपल्याला काही जरी आवड असली तरी पण आपण आपल्या शरीरासाठी तो संस्कार गोड खाण्याचा कमी करतो. तसंच मला वाईट बघण्याचा, कुणाचे अवगुणच बघण्याची सवय आहे, तर तो सवय मला चेंज केली पाहिजे. माझ्या मनाला प्रोग्रामिंग दिलं पाहिजे. जसं तुम्ही कम्प्युटरला जे प्रोग्राम देणार, जे फीड करणार तेच दिसणार, त्याचप्रमाणे आपली बुद्धी पण एक
कम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही सकाळी उठल्याबरोबर थॉट्स टाका की आज मला दिवसभर प्रत्येकाचे गुण बघायचे आहे. ओके. प्रत्येकाने काही चूक जरी केली तरी मला रागवायचं नाही आहे, मला क्षमा करायची आहे. बरोबर. किंवा मला थोडंसं वेट अँड सी, बरोबर. धैर्य पकडायचं आहे, मला थोडं शांत राहायचं आहे. ह्या गुणांनी मला परिपूर्ण करायचं आहे आणि तेव्हा आपण चांगल्या रस्त्याकडे वाटचाल करू शकतो. म्हणजे सकाळी उठल्यानंतर ते प्रोग्रामिंग आवश्यक आहे. जी. तर सकाळीच जरुरी आहे का? कारण बऱ्याचदा असं होतं की रात्री झोपायला खूप उशीर होतो, सकाळी लवकर उठू शकत नाही आणि इतकी म्हणजे भागदौड आहे आजच्या लाईफमध्ये बरोबर की आहे. उठल्यानंतर ऑफिसला जाणं आणि ऑफिसला पोहोचणं, डोक्यामध्ये फक्त ते चक्र तेच सुरू म्हणून असतं. रात्री करू शकतो तर आपण. हे प्रोग्रामिंग करण्यासाठी किती वेळ लागेल? रात्री आपण ज्या वेळेला झोपतो, आपल्या अंथरुणामध्ये येतो, त्यावेळेला एक 5 मिनटं आपण देवासाठी द्यावे किंवा आपण 5 मिनटं परमेश्वराला बसल्यानंतर सांगायचं आहे की आज दिवसभरामध्ये मी काय काय चुका केल्या आहेत, बरोबर. काय माझ्याकडे चूक झाली आहे का. आमच्या संस्थेच्या मुख्य प्रकाशमणी दादी आहेत, होत्या त्या. तर त्या दादी आहे ना, त्यांना खूप सुंदर एका पत्रकाराने प्रश्न विचारलं की दादी, आम्ही एक घर सांभाळतो तो किती टेन्शन येतं आणि तुम्ही आज विश्वातले 10,000 सेवा केंद्र सांभाळतात, काय तुम्हाला रात्री झोप येते? तेव्हा आमच्या प्रकाशमणी दादींनी इतकं सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की रोज रात्री मी एक टाटाची गोळी घेते. बोलले टाटाची गोळी कुठल्या मेडिकल शॉपमध्ये मिळणार? तर बोलले टाटा म्हणजेच काय, तर मी रात्री झोपताना आज दिवसभरामध्ये ज्या काही मी चुका केल्या आहेत त्यांना मी टाटा करते. टाटा कुणाला करतो? जो आपल्यापासून दूर जातो, ओझळ होतो, त्याला आपण बाय बाय करतो की आजपासून मला हे करायचं नाही आहे. मी आज दिवसभर ह्या व्यक्तीला सारखं बोलत होते किंवा टॉन्ट मारत होते किंवा ह्या व्यक्तीचे मी सारखे अवगुणच बघत राहिले, तर तो व्यक्ती पण दुःखी आणि मी पण दुःखी. तर उद्या मला हे करायचं नाही आहे. तर रात्री ह्या आपली स्वतःची चेकिंग केली पाहिजे आणि रोज तुम्ही पण एक टाटाची गोळी घेऊन झोपा, खूप सुंदर झोप येईल. आणि सर्वांना टाटा बाय बाय करा की आज दिवसभरात घडलेल्या चुका मी करणार नाही आणि उद्या मी चांगला दिवस घालवेल. तर खरोखर आपल्या ईश्वराशी आपला संबंध जुटला जातो आणि आपल्या आत्म्यामध्ये पॉझिटिव्हिटी ती शक्ती पुन्हा वाढत जाते. त्या सर्वोच्च शक्तीबरोबर जर आपण तो स्रोत चालू झाला, आपण कनेक्शन केलं तर ते वाढू शकतं. तुम्ही आम्हाला संस्काराबद्दल बोलत होता आणि सवयी आपण कशा स्वतःच्या चेंज करू शकतो हे पण तुम्ही सांगितलं होतं. बऱ्याच प्रकारच्या सवयी आहेत, काही लवकर चेंज होतात आणि काही लवकर नाही होत. तर ज्या अशा सवयी आहेत की ज्या वर्षानुवर्ष आहेत, माणूस स्वतः त्याच्याने खूप त्रस्त झालेला आहे, तर त्या सवयी तोडण्यासाठी अजून ह्याच्यापेक्षा काही दुसरी अशी युक्ती आहे का? कारण फक्त प्रोग्रामिंग दिल्यानंतर होत नाही, हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे. काही होतात पण काही काही सवयी खूप जुन्या आहेत. जसा आजार खूप जुना असेल तर त्याच्यासाठी आपल्याला काही स्पेशालिस्ट आणि काही विशेष मेडिसिन घ्यावे लागतात. तर अशा ह्या जुन्या सवयी काढण्यासाठी काही विशेष आहे का? जुन्या सवयी काढण्यासाठी एक तर प्रथम मनामध्ये दृढता हवी आहे. ओके. आणि त्यानंतर स्थूलमध्ये आपण एखाद दिवशी एकांतामध्ये बसून रविवारी किंवा कधी सुट्टीच्या दिवशी आपण ज्या माझ्या वाईट सवयी आहेत त्याला लिहून काढा. ओके. आणि खरोखर मी अनुभव केलेला आहे, आपण जेव्हा एकांतात आपल्या स्वतःची स्टडी कधीच करत नाही आणि जर तुम्ही हे केलं ना तर आपल्याला आठवेल की मी कितीतरी चुका करत होते आणि माझ्या मनाला मला सांगायचं आहे की हे काम नाही करायचं आहे मला. तर एक तर लिहून काढा आणि त्यानंतर आमच्या सेवा केंद्रामध्ये एक मेडिटेशन रूम असतो आणि त्या मेडिटेशन रूममध्ये गेल्यानंतर तिथे 5 मिनटं देवासमोर किंवा त्या मूर्तीसमोर बसून परमेश्वराच्या आठवणीमध्ये बसून ते अवगुणाचा कागद तुम्ही तिथे अर्पण करून टाका की आजपासून, किंवा तुम्हाला कुणाला दाखवायचा नसेल तर 2 मिनटं ठेवून मग त्याला फाडून टाका. आणि त्या सवयी आज मी ईश्वराला अर्पण करून टाकल्या आहेत आणि त्यांना मी परत शिवणार नाही किंवा त्यांना यूज नाही करणार. कारण की ह्या सवयीमुळे अनेकांना दुःख मिळालेलं आहे. अनेक लोक माझ्या सवयीमुळे त्रस्त झालेले आहेत आणि जर ह्या सवयी मी काढल्या तर कितीतरी लोकांना माझा फायदा होणार आहे आणि इवन ईश्वराची मला आशीर्वाद मिळेल.
हो. आणि फर्स्ट तर माझं मनच मला खूप जगण्याला आनंद देईल की मी काहीतरी चांगलं काम केलेलं आहे. बरोबर. म्हणून म्हटलं जातं, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे कर्मों को देखे और दिखाए. आपलं मन, खरोखर मला हे गीत खूप आवडतं आणि त्याच्यात किती सुंदर सांगितलंय की आपलं मन हे एक आपला दर्पण आहे. खूप छान. त्याच्यात पुढे सांगितलंय की जग से तुम भाग सको पर मन से भाग न पाए. मन हे आपले वाईट आणि चांगले कर्म आपल्याला दाखवत असतं. म्हणून मनाला आपल्याला स्वतःला संतुष्ट करायचं आहे. मन माझं काय बोलतंय त्याला आपल्याला सारखं शोधत असलं पाहिजे. बरोबर. तर त्यामुळे काय होतं, अंतर्जगातची ही यात्रा आपल्याला एक शक्तिशाली बनवते ओके. आणि ईश्वराशी संबंध जोडायला मदत करते. खूप सुंदर. ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की ज्या जुन्या सवयी आपल्याला काढायच्या आहेत त्यासाठी स्वतः पेपरवर लिहिणं जरुरी आहे त्या सवयींना, की माझ्यामध्ये काय सवयी. आणि मानसशास्त्रसुद्धा ह्याच्यामध्ये सांगतं की आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्याला तुम्ही बोलून दाखवलं किंवा जर काढल्या तर त्या निघू शकतात, त्या रिमूव्ह होऊ शकतात. तर ही पण एक छान टेक्निक आहे की जसं मेडिटेशन रूममध्ये जाऊन तुम्ही त्या सवयी जर लिहिल्या तर त्या निघण्याचे चान्सेस जास्त आहेत आणि परत तो आपण ते कागद फाडून पण शकतो. पण परमेश्वराला समोर ठेवून, ईश्वराला समोर ठेवून आपण जर त्या सत्य मनाने सांगितल्या तर आपलं ओझं हलकं होऊ शकतं. तर आजचं ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये तुमचं जे मार्गदर्शन मिळाले ते खूप अनमोल आहे. खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही दिलं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप थँक्स, आभार व्यक्त करते. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. मित्रांनो, आपल्या स्वतःची ओळख खूप जरुरी आहे त्या ईश्वराबरोबर संबंध जोडण्यासाठी. संबंधाची सुरुवात होते तर त्या स्वतःला ओळखण्याची या सत्रामध्ये दीदींनी आपल्याला खूप छान टिप्स सांगितलेल्या आहेत की स्वतःची जी ओळख आहे, मन, बुद्धी आणि संस्कार या 3 शक्तीद्वारे आपण स्वतःला कसं संपूर्णपणे ओळखतो, आपले विचार कसे निर्माण होतात, निर्णय आपण कसा घेतो, सवयी आपल्या कशा बनतात आणि त्या सवयीमधनं आपण ज्या काही चुकीच्या सवयी आहेत, आपल्याला खूप खराब सवयी आहेत, त्याला आपण कसं तोडू शकतो. तर एक छान टेक्निक जी सांगितली आहे तुम्ही ती प्रयोग करा. मला आशा आहे की निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल. आणि ती टेक्निक आहे की ज्या जुन्या सवयी आहेत त्याला आपल्याला लिहून काढायच्या आहेत, ज्याच्याने आपण स्वतः खूप त्रस्त झालेलो आहेत, आपल्याबरोबर दुसरे लोक पण त्रस्त होत आहेत. तर ती सवय तोडण्यावर आपली पूर्ण दृढ संकल्प आपण घेतला तर ती सवय निश्चित सुटू शकेल. आपण पुढच्या सत्रात पुन्हा यावर चर्चा करूयात. तोपर्यंत मला रजा द्या. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित जीवन जगा. नमस्कार.